हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2024साठी मागील वर्षीचा पेपर पाहणार आहोत. या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन बघणार आहोत, जे की आपल्याला 25 प्रश्नांसाठी 200 पैकी एक मिनिट आपल्या मॅथ रिझनिंग तलाठी पेपरमध्ये 200 पैकी 50 गुणांसाठी मॅथ रिझनिंग असते. ते 50 गुण कसे तर मित्रांनो 25 प्रश्न आणि 50 गुण असे असते. ठीक आहे. तलाठी भरती 2019 इथे माझं ॲज अ तलाठी म्हणून सिलेक्शन झालं होतं, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला तिथे जॉईनिंग मिळाली नाही. ठीक आहे. आता या भरतीमध्ये माझे 25 पैकी 25 प्रश्न बरोबर होते. ओके. 25 पैकी 25 प्रश्न बरोबर होते आणि 50 पैकी 50 मला गुण मिळाले होते. आउट ऑफ मार्क्स मला इथे मिळाले होते मॅथ आणि रिझनिंगमध्ये 2019च्या तलाठी भरतीमध्ये. ओके. आणि त्यानंतर इथं जॉईनिंग नाही भेटली, त्यामुळे मी 23ची पण तलाठी दिली. त्यामध्ये पण मित्रांनो मला 25 पैकी 25 प्रश्न माझे बरोबर होते. 25 पैकी 25 प्रश्न बरोबर होते आणि 50 पैकी 50 गुण मला इथे मिळाले होते. एकंदरीत पाहता 2019 आणि 2023 दोन्ही वेळेस मित्रांनो मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तलाठीमध्ये पैकीच्या पैकी गुण होते, आउट ऑफ मार्क्स होते. ओके. आता एवढे चांगले गुण घेण्यासाठी मी गणित आणि बुद्धिमत्ता हा पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन कसा सॉल्व्ह केला होता, माझ्या काय कशा ट्रिक्स वापरल्या होत्या, ट्रिक्स लावल्या होत्या गणित बुद्धिमत्ताचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, ते सगळं तुमच्यासोबत मी पेपरमध्येच अप्लाय करून दाखवतो की पेपरमध्ये त्या ट्रिक्स कशा अप्लाय करायच्या, ट्रिक्स अप्लाय करून कसं क्वेश्चनचं आन्सर काढायचं, त्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन करतो. सोबतच माझं पोस्टमन आणि MTS हे पण 2 रिझल्ट आलेले आहेत. सर्व रिझल्टचे प्रूफ्स माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. ओके. पेपर कधीचा आहे हा? फर्स्ट शिफ्ट आहे. तलाठी भरती 2023चा पहिला पेपर, पहिल्या पेपर म्हणा किंवा पहिल्या दिवसचा पहिली शिफ्ट. तारीख आहे 1 सप्टेंबर 2023. 1 सप्टेंबरपासूनच सुरुवात झाली पेपरला आणि सकाळ शिफ्ट आहे. ओके. चला, तलाठी पेपर आहे हा. आपण यातलं मॅथ आणि रिझनिंग पाहणार आहोत. चला नेक्स्ट मॅथ रिझनिंगचे सर्वात शेवटी प्रश्न आहेत ते घेऊन घेऊ. जीके झालं. ओके. जनरल इंटेलिजन्स इथून आपल्या मित्रांनो मॅथ आणि रिझनिंग चालू झाला आहे. मॅथ रिझनिंग हा सेक्शन आपण बघणार आहोत आणि कशा ट्रिक्स ॲक्च्युअल एक्झाममध्ये कशा पद्धतीने ट्रिक्स अप्लाय करायच्या, कशा पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये शॉर्ट ट्रिक्सचा वापर करून पेपर कसा सॉल्व्ह करायचा, गणित आणि बुद्धिमत्तेचा सेक्शन कसा सॉल्व्ह करायचा किंवा गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये सांगतो. ओके. चला, हे पूर्ण वरचं काहीच वाचायचं नाही, फक्त एवढं वाचायचं का आहेत अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंध नसलेला पर्याय, गटाशी संबंध नसलेल्या पर्याय म्हणजे काय, ऑड मॅन आउट आपल्याला इथे ओळखायचं आहे. काय करायचं, DHF, डी नंतर EFGH IJK, एक मिनिट, डी नंतर हे असं आहे ते, डी नंतर E सोडून द्या F, G सोडून द्या H. ठीक आहे. एक लेटर सोडून घ्यायचं ते. इथं F नंतर GH सेकंडमध्ये, F नंतर GH नंतर I, लगेच मग G आहे. ठीक आहे. बघा, त्यानंतर हे बघा K, L नंतर M, N नंतर O. इथं एक सेम रूल अप्लाय करते. इथं पण घेऊ. I नंतर J सोडला तर K, L सोडला तर M. इथं पण तिन्ही ठिकाणी सेम अप्लाय होते, फक्त इथं थोडंसं वेगळं पडते. का, डायरेक्ट तुम्हाला सांगतो हा आय आहे, एक लेटर सोडून डायरेक्ट तुमचा K तयार होते, पुन्हा एक लेटर सोडून M तयार होते. झालं बस. हे इथं ते फॉलो होत नाही.
एफ नंतर जी एच दोन लेटर सोडल्यानंतर तुमचं आय तयार होते आणि लगेच जे तयार होते. बाकी सगळ्या ठिकाणी एक एक लेटर सोडून पहिलं, तिसरं आणि दुसरं हा क्रम लागतो. नेक्स्ट शेवटचा वाक्य आता त्याच प्रकारे संबंधित अक्षर समूह असलेला संच ओळखा. म्हणजे याचा अर्थ काय होते, या प्रश्नामध्ये हे जे हे तयार केले आहे त्याला काय म्हणते बा, एक ओळ म्हणू शकता किंवा मग ते लेटर्स म्हणू शकता, लेटरचा ग्रुप म्हणू शकता. त्या ग्रुपशी, त्या लेटरशी यासोबत सेम जो नियम इथं आहे त्याच नियमाचा इथं तुम्हाला इथे शोधायचा आहे. ठीक आहे, पहा ई नंतर एफ जी एच. ठीक आहे, ई नंतर दोन लेटर सोडून एच आहेत. इथं पहा आय जे के एल एम एन बरोबर आहे. के आय जे के एल एम एन आहे बरोबर. के नंतर के एल एम एल नंतर एम येत आहे म्हणजे हा कटून जाते. डायरेक्ट कसं आहे पा सांगतो, कसं डबल सांगतो. इथं ई आहे, ई नंतर एफ जी एच दोन लेटर सोडून येत आहे, तर हे इथं कॅन्सल होऊन जाते. त्यानंतर के एल एम एन इथं पण हा एक रूल फॉलो होतो. त्यानंतर शेवटचं पाहून घ्यायचं. आय म्हणजे होते 9 होते, एल म्हणजे 12 होते. 9 आणि 3 12. तसंच हे होते 15 आणि ते क्यू 15 3 15 3 18 पाहिजे, हे कट्टे. इथं पहा ओ 15 आणि 18, 15 3 18 आहे, हे बरोबर आहे. इथे ओ आणि क्यू हे चुकते, 15 2 17 हे पण कटलं. ठीक आहे, 3 कटले, तुमचा आन्सर आहे 2. आन्सर 2 नंबर. नेक्स्ट इथे पहा, रमा ही तिच्या घरापासून 5 किमी अंतरावर असल्या तिच्या ऑफिसमध्ये चालत जाते. ठीक आहे, रमानं सुरुवात इथून केली, 5 किमी घरापासून समोर असल्या 5 किमी अंतरावर जाते ती. हे अंतर ती सकाळी 1 तासात कापते. ठीक आहे, 1 तासामध्ये कापते. 5 किमी अंतर 1 तास कापते. तर संध्याकाळी घरी परतताना तितकेच अंतर कापण्यासाठी तिला 15 मिनिटे जास्त उशीर लागतो. इथून ती पहिले इथं गेली, आता इथून पुन्हा वापस आली, 15 मिनिटे जास्त लागते म्हणजे तेव्हा इथं 1 तास लागतात. इथे किती नंतर 1 तास 15 मिनिटे. या दुतर्फा प्रवासादरम्यान तिचा सरासरी वेग किती? ठीक आहे, सरासरी वेग म्हणजे काय ते मित्रांनो, काही नाही, सहज आहे ना. एकूण अंतर आपण वेग, सॉरी अंतर आपण वेळ बरोबर वेग. अंतर किती आहे, जातानी 5 येतानी 5, एकूण 10 किमी. तिला एकूण वेळ किती लागला, जातानी 1 तास, येतानी 1 तास 15 मिनिटं, म्हणजे एकूण किती वेळ होते 60 मिनिटं प्लस 60 मिनिटं 120 मिनिटं आणि 15 130 135 मिनिटं. 135 मिनिटं भागीला 60 म्हणजे याला आपण तासामध्ये कन्वर्ट केलं. ओके, तुम्हाला किमी पर आवरमध्ये काढायचं आहे, आपण काढून घेऊ. ठीक आहे, हे खालचे 60 आहे ते वर नेऊन द्या. आता पहा, 5 दुने 10, 5 7 35, 3 दुने 6, 3 9 27, आणखी कुठे जाते का 40 भागीला 9. 40 भागीला 9 म्हणजे किती होते, खाली 9 3 9 3 आहेस, 9 3 27, 9 5 म्हणजे 9 चौक 36, 9 चौक 36 आणि 4 40, 4 409, 4 409 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, एक कार 50 किमी पर आवर या वेगाने 50 किमी पर आवर वेगाने 2 पंचमांश अंतर कापते. ठीक आहे, आणि उर्वरित अंतर 60 किमी पर आवर वेगाने कापते. संपूर्ण प्रवासात कारचा सरासरी वेग किती? दिसतंय पहा, काय म्हणताय का, एक अशी कार आहे, तिला इथून इथपर्यंत जायचं आहे. पहिलं काहीतरी 2 पंचमांश अंतर म्हणजे दोन हिस्सा कितीच्या स्पीडनं जाते, 50 किमी पर आवरच्यावर 50 किमीच्या स्पीडनं जाते. ठीक आहे, पहिले दोन हिस्सा. 2 पंचमांश म्हणजे मित्रांनो काय होते, 2 पंचमांश म्हणजे काय तर 5 पैकी 2 हिस्से. ठीक आहे, जर 5 पैकी 2 हिस्से इथं चालले गेले तर तुमचे 3 हिस्से इथं होईल. ठीक आहे, कारण की 3 आणि 2 5, एकूण 5 हिस्से होत आहे. उर्वरित 3 हिस्साचं अंतर 60 किमी पर आवर या वेगाने कापते, 60 किमीच्या स्पीडनं कापते. ओके, बाकी समोर करू, फक्त तुम्हाला इथे सांगतो की क्वेश्चनला टॅकल कसं करायचं, कमीत कमी वेळेमध्ये फास्टमध्ये क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो इथे. प्रवासात कारचा सरासरी वेग किती? सरासरी वेग म्हणजे काय मित्रांनो, दुसरं तिसरं काही नाही, एकूण अंतर आणि लागलेला एकूण वेळ. ठीक आहे, तोच आहे, दुसरं काहीच नाही. मी काय म्हणतो, आता हे थोडंसं भाग जाईल असे वरचे आकडे ठेवू का, अंतर दिलेलं नाही
परंतु एवढं माहिती आहे का, हा पहिला पार्ट आहे, 2 पंचमांश लिहून आहे, म्हणजे पहिला पार्ट 2 आहे आणि एकूण पार्ट 5 आहे. जर पहिला पार्ट 2 असेल तर उरलेला दुसरा पार्ट 3 आहे, म्हणजे असेच एकूण एकूण 5 हिस्से होत आहे ना. ठीक आहे, बरोबर. आता हे जे वरचं आपण 2 आणि 3 डायरेक्ट एक हिस्से पाडले, त्याला डायरेक्ट लिहा खालच्या 2 संख्येनं भाग जाणारी संख्या 200 वाढवून द्या, 200 वाढवून द्या. ठीक आहे, एकूण 300 200 500 अंतर आहे. आपल्याला वेळ किती लागत आहे पाहून घ्या. इथं अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ. 50 चौक 200, इथे 4 तास लागले, इथं 6 35 5 तास. ठीक आहे, 5 तास, 5 4 एकूण 9 तास लागले. 500 किमी अंतरसाठी 9 तास लागले. तुम्ही काढून घ्या ना, डिस्टन्स अपॉन अंतर अपॉन वेळ इज इक्वल टू वेग. म्हणून वेग बरोबर किती होते पाहून घ्या. हे इथं बांध डायरेक्ट सहज आहे, कुठे दिसतंय तर 9 5 45, हातचे 5 उरले, पुन्हा 9 5 45, हातचे 5 उरले, 55 509. कुठं आहे 55 509. नेक्स्ट, हे फास्टमध्ये तुम्हाला इथे सांगत आहो. चक्रवाढ व्याजाने एक रक्कम 3 वर्षात स्वतःच्या तिप्पट होते. एक रक्कम इथं आहे, इथून 3 वर्षामध्ये स्वतःच्या तिप्पट होत आहे. ठीक आहे, 3 पट. इथून एवढी 3 वर्ष चालली आणि 3 पट होत आहे. ठीक आहे, वार्षिक आकारणीच्या बाबतीत ती स्वतःच्या 9 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? काही टेन्शन घ्यायचं नाही. जर चक्रवाढ व्याज असेल तर हे तिप्पट होत आहे ना, पुन्हा तिप्पट वाढन. तिप्पट नाही म्हणजे याच्या पुन्हा 3 पट होईल. इथं जसे 3 पट झाले, पुन्हा गुणला 3, इथे तुमचे 9 पट होऊन जाईल. आणि वर्ष किती, जसं हा एक पार्ट 3 वर्षाचा आहे, तसाच दुसऱ्या 3 वर्षामध्ये आणखी तिप्पट होऊन जाईल. ठीक आहे, 3 पट. एकूण 3 आणि 3 6 वर्ष. ठीक आहे, पहा समजलं का काय काय. तर चक्रवाढ व्याजमध्ये काय करायचं, खाली वर्ष लिहायचं आणि इकडे पट लिहायची. वर्ष तुम्ही इथं लिहू शकता. वर्ष एकूण 3 झाली इथपर्यंत, इथून वर्ष 3 झाली आणि पट 3 झाली. आता मी काय म्हणतो, एक इथं रक्कम किती होती, 100% होती का, एक पूर्ण भाग होती की 100% रक्कम होती, इथं तिप्पट झाली. आता पुन्हा नंतरच्या या 3 वर्षामध्ये, पुन्हा नंतरच्या 3 वर्षामध्ये हे इथं जेवढी 3 पट आहे ना, त्याच्या पुन्हा 3 पट होऊन जाईल. म्हणजे हे पहिले 3 होतेच, पुन्हा गुणला 3 होऊन जाईल. 3 त्रिक 9 पट होऊन जाईल, 9 पट होऊन जाईल. आणि किती, पहिले 3 वर्ष प्लस दुसरे 3 वर्ष 6 वर्ष. नेक्स्ट, असं काय दिसलं वरचं काही वाचणार नाही, डायरेक्ट क्वेश्चन 5 आहे. मी याचा अर्थ ही सिरीज आहे. 53 53 40 40 27. ठीक आहे बा, काय हरकत नाही. मला दिसत 53 53 40 40 27 27. त्यानंतर समोर काय असेल ते पाहून घेऊ. 2 सिरीज करायचे, 53 40 27. ठीक आहे, हे सिरीज झाली. आता बघा, हे घेतल्यानंतर इथून एक सोडून तुमचं इथे एक लिटर येईल, ते सोडून द्यायचं. मग हे घ्यायची सिरीज 53 40 27. दोन्ही पण सारख्या सिरीज वाटते. 53 40 आणि 27. फरक किती आहे याच्यामध्ये, 40 आणि 10, 50 आणि 3 53. याच्यामध्ये 27 आणि 3 30 आणि 40, 13 13चा फरक आहे. पुन्हा 13 मायनस करा. 4 7 3 गेली 4, 4 कुठं आहे, फक्त एकाच ठिकाणी 4 आहे तुमचा आन्सर. नेक्स्ट, एक्झाममध्ये कसा क्वेश्चन कशा ट्रिक लावायची ते सांगतो. आणि हां, एखादी ट्रिक तुम्हाला कोणाला समजत नसेल तर कृपया त्यांनी सिलेबस कंप्लीट करा. माझी पण बॅच आहे, ती बॅच कंप्लीट करा. यूट्यूबवर पण आहे आणि पेड बॅच पण आहे. कोणतीही एक बॅच कंप्लीट करा किंवा कोणाकडे दुसरीकडे क्लास लावायचे असेल तिथून क्लास करा. परंतु आधी सिलेबस कव्हर करा, त्यानंतर ट्रिक लावण्याचा विचार करा. ठीक आहे, पहा, जग्गू 3 दिवसात 1 लाकडी खुर्ची बनवू शकतो. ठीक आहे, आणि रब्बू हा तीच खुर्ची 4 दिवसात बनवू शकतो. म्हणजे मी असं म्हणू का, एक जग्गू आहे आणि एक रब्बू आहे. एक खुर्ची बनवण्यासाठी वरच्या माणसाला 3 दिवस लागतात, खालच्या माणसाला 4 दिवस लागते. ठीक आहे, जर त्यांनी मिळून काम केले तर त्याच प्रकारच्या 14 खुर्च्या तयार करण्यासाठी किती दिवस लागेल? मी काय म्हणतो, ते लोक मिळून काम करताय, दोघं जण मिळून काम करताय आणि तुम्हाला बनवायच्या आहे 14 खुर्च्या. मी काय म्हणतो, पहिल्याचा लस करा, 3 आणि 4, 3 चोक 12 दिवस लिहा का. पहिलं 12 डेजमध्ये हा जो आहे 3 चोक 12 दिवसामध्ये जग्गू 4 खुर्च्या बनवून आणि हा 4 त्रिक 12 हा 3 खुर्च्या बनवून 12 दिवसामध्ये एकूण त्यांनी 7 खुर्च्या बनवल्या.
7 खुर्च्या बनवल्या. तुम्हाला बनवायच्या किती 14 खुर्च्या बनवायच्या आहे ना, ठीक आहे बा. आणखी समोरच्या 7 खुर्च्या बनवायसाठी त्याला आणखी 12 दिवस लागेल. 12 12 एकूण 24 दिवसामध्ये त्या 7 आणि 7 14 खुर्च्या तुमच्या तयार होऊन जाईल. आन्सर किती 24 दिवस. नेक्स्ट एस नंतर टी यू व्ही डब्ल्यू. डब्ल्यू कुठं आहे? इथं आहे आणि इथं पण आहे, ठीक आहे. हे दोन कटून जाते. आता पाहून घ्यायचं ती एच एच शेवटी आहे, मधातलं लेटर फक्त एफ आणि जी आहे ते करून घ्यायचं. सी नंतर डी ई एफ जी. कुठं जी आहे? इथं जी आहे ना, ठीक आहे. नेक्स्ट एका फळ विक्रेत्याकडे असलेली सफरचंदे ही त्याच्याकडील संत्र्याच्या तुलनेत 2.56 kg जास्त आहे, ठीक आहे. काय म्हणते याचा अर्थ काय होते? सफरचंदेही त्याच्याकडे असल्याच्या संत्र्याच्या तुलनेत 2.56 kg जास्त आहे. 2.56 kg जास्त आहे, ठीक आहे. तर हे लिहितो सफरचंद ही संत्री प्लस 2.5 ने जास्त आहे, ठीक आहे. सफरचंद ही संत्री प्लस 2.56 आहे. जर त्याच्याकडे 39 kg सफरचंदे असेल, हे जर 39 kg असेल तर संत्र्याचे वजन किती? ठीक आहे बा. हे संत्री इकडे प्लस 2.56 आणि हे मायनस 2.56 होऊन जाईल. मायनस 2.56, ठीक आहे. आता हे भाग नसेल देतात तर हे पॉईंट दिल्यानंतर 2 शून्य वाढवून द्या. 100मधून 56 गेले, किती राहते? 100तून 56 गेले, 6 4 10 60 झाले आणि 40 पुन्हा, ठीक आहे. हातचा एक उरला. 39मधून 3 गेले, 9तून 3 गेले 6. 6.44 पुढे दिसत आहे. हे एकच आहे 6.44 वाला, बाकी कोणतंच नाही, ठीक आहे. हे 33 आहे, 64 आहे, 54 आहे, 44 वाला 0.44 वाले एकच आहे. ऑप्शन नंबर तुमचं 4. नेक्स्ट साखरेच्या किमती 20% कपात झाली. पहा, साखरेच्या किमती 20% कपात झाली तर खप किती वाढावं लागेल? 25%. डायरेक्ट तोंडी आन्सर आहे. हे तुम्हाला बॅचमध्ये सांगितलं आहे. पेड आणि फ्री दोन्ही पण बॅचमध्ये सांगितलं आहे. ओके. खरेदीस 160 किमतीमध्ये 2.5 kg साखर जास्त मिळू शकते, तर प्रति kg असलेल्या मूळ किंमत शोधा. पहा, मी काय म्हणतो, हे बाकी राहू द्या. साखरेच्या किमती 20%नी कपात केली, मग खप किती वाढन? 25% वाढन. वाढला, ठीक आहे. आता हे डायरेक्ट तोंडी आन्सर तुम्हाला डायरेक्ट पाठच करायला लावलं होतं मी. काय तर 20%नं कपात झाली तर वाढण किती? 25%नं. 25%नं 25%नी कपात झाली तर वाढण किती? 33%नं. किंवा 25%नी वाढ झाली तर खप किती होईल? कमी 20%. ओके. हे सगळं तुम्हाला मी बॅचमध्ये फ्रीमध्ये सांगून दिलं आहे सगळं. ओके. पहा, मी काय म्हणतो, किंमत जर 20% कमी झाली तर खरेदी किती वाढन? 25% वाढन. आता हे 25% वाढणे म्हणजेच काय? तर हे 2.5 kg साखर जास्त घेत आहे. म्हणजे मी असं म्हणू काय, 25% खप वाढला, याचा अर्थ हे 25% वरचे म्हणजेच काय? तर हे 2.5 kg खप वाढला आणि 25% खप वाढला. दोन्ही एकच आहे, फक्त हे टक्क्यात आहे आणि हे ॲक्च्युअलमध्ये kg मध्ये आकडा आहे. तर 25% म्हणजे 2.5 kg होत असन तर एकूण 100% साखर म्हणजे त्याची 10 kg होत आहे, ठीक आहे. 10 किलो साखर होत आहे, समजलं. आता 10 किलो किंमत किती आहे? 160 भागला 10, 16 तुमचा आन्सर आहे, ठीक आहे. पहा, किंमत अपॉन एकूण नग बरोबर तुमचा आन्सर आहे काय? तर रेट. नेक्स्ट हे सांगतोय तुम्हाला, दुसरं काहीच नाही. ते प्रति kg असलेली मूळ किंमत तेच सांगतो ना. आपण काय काढले याच्यावरून? खप कमी झाला, मग खप जर कमी झाला, किंमत जर कमी झाली तर खप वाढते, 25% वाढते. किंमत जर कमी झाली तर आपण जास्त साखर विकत घेतो, 25% साखर जास्त विकत घेतो. आणि हे 25% म्हणजेच आपण किती काढली होती? हे टक्क्यांमध्ये जास्त साखर विकत घेते, इथं ॲक्च्युअल 2.5 kg जास्त विकत घेत आहे, म्हणजे 25% बरोबर 2.5 kg साखर होते, ठीक आहे. 2.5 kg साखर होते. आता 25% म्हणजे 2.5 kg होते, तर गुणला 4 करा. 100% खरेदी म्हणजे होते तुमचे 10 kg. याचा अर्थ तुम्ही पहिले 10 kg साखर घेत होते, आता 12.5 kg साखर घेत आहे. आता बघा, हे जाऊ द्या, तुमच्याकडे तर पहिले 160 रुपये होते, आता 160 रुपये होते. या 160 रुपयात तुम्ही किती kg साखर घेताय? 10 kg. ओके. तर रेट किती? 16 रुपये. 16 मध्ये 160. बाकी नंतरची किती किंमत किती रुपये झाली नवीन किंमत?
ते म्हणजे हे कमी झालेली किंमत किती होती ते काढण्याची गरज नाही. वाटल्यास तुम्ही 16च्या आणखी 20% कमी करून टाका. 810 किती होते? 1.6 गुणला 8 किती होते? करून घ्या ना, किती होतं? 12-13 होऊन जाते. 16-85, 16-96, 16-17, 16-28. नवीन प्राईस ही आहे. आन्सर तुमचं काय तर 16 रुपये दोन्ही प्राईस विचारलं होतं. ठीक आहे. नवीन प्राईस 12.8 काहीतरी निघले ते पेपर. कोणताही कागद हा क्रेयॉन नाही. कोणताही कागद हा क्रेयॉन नाही. कोणताही कागद हा मार्कर नाही. कोणताही कागद हा मार्कर नाही. रॉंग म्हणजे नाहीचं चिन्ह आहे ते. निष्कर्ष, काही क्रेयॉन्स हे मार्कर्स असण्याची शक्यता आहे. काही क्रेयॉन्स हे मार्कर्सची शक्यता आहे असू शकते. कोणताही क्रेयॉन कागद नाही. कोणताही क्रेयॉन कागद नाही. हे तर 100% बरोबर आहे. ठीक आहे, हे 100% बरोबर आहे. आणि काही क्रेयॉन्स हे मार्कर्स असू शकते. पहा, काही क्रेयॉन्स हे मार्कर्स असू शकते. ओके. आणि कोणताही क्रेयॉन कागद नाही, तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. क्रेयॉन्स आणि कागद दोन्ही कोणतेही एकमेकासोबत नाही. ओके. चला, आन्सर काय तर निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहे. नेक्स्ट, हे वर जाऊ द्या, फक्त खालचं वाचा. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करायची आहे. डावी आणि उजवा. मालिकेतून सर्व चिन्हे वगळली. चिन्ह वगळली म्हणजे कोणते? सिम्बॉल. कोणते? स्टार, ॲट, हॅशटॅग असे चिन्ह वगळली. तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून 9वे? उजवे टोक हे आहे, इकून 9 पाहायचं आहे तुम्हाला. पहा, पहिले चिन्ह सोडून द्यायचे. पहिला ई प्लस चिन्ह सोडून द्या. हे पण सोडून द्या. हे पण सोडून द्या. 2 नंबर, 3 नंबर, 4, 5 नंबर, 6, 7, 8, 9 झेड. ठीक आहे. पहा, चिन्ह म्हणजे कोणते? असे चिन्ह मी तुम्हाला सोडून दिले. सगळे चिन्ह म्हणजे सगळे सिम्बॉल. प्लस पण ते एक सिम्बॉलच आहे. ठीक आहे. झेड तुमचा आन्सर होतं. त्यानंतर अक्षर समूहाची वेगळी जोडी ओळखा. वेगळी तुम्हाला जोडी ओळखायची आहे. पहा, मी काय करतो, पहिले पाहून घेतो. MP, NQ, QT म्हणजे पहिले याच्यानं आपला आन्सर निघते. M नंतर NOP, R नंतर STU, QT, OPQ, Q नंतर RST. ठीक आहे, 2 लेटरचा गॅप आहे. N नंतर OPQ, इथे पण 2 लेटरचा गॅप आहे. ठीक आहे. नंतरचं काय म्हणते? तिन्ही ठिकाणी बरोबर येत आहे. R नंतर STU 2चा लेटर गॅप आहे. W नंतर XYZ 2चा गॅप आहे. V नंतर V, WXY 3, इथं पण 2चा गॅप आहे. पहा, वरचे सगळे तुम्हाला सेम दिसत आहे, सेम गॅप आहे, म्हणून तुमचा आन्सर ऑडमॅन 4 चौथा आला. ठीक आहे. चला नेक्स्ट. प्रतिवर्ष 16% व्याजदराने 3 वर्षात 480 रकमेवर मिळणाऱ्या सरळ व्याजाची रक्कम किती? काय टी सांगायचं? एकदम इझी आहे. 16% व्याजदर आहे, 3 वर्ष आहे, 480 रुपये. तुम्हाला हे काढायचं, सहसा काय काढायचं? तर व्याजदर काढायचं आहे, म्हणून PRT/100 किंवा PNR/100. ठीक आहे. PNR/100 कोणतेही सारखंच आहे, एकच आहे दोन्ही पण. ठीक आहे, एकच आहे दोन्ही पण. म्हणून 16% गुणला 3 वर्ष गुणला 480 रुपये अपॉन 100. 1 0 कटला, 1 0 कटला. ठीक आहे ना. 318, 8 8 64, 16 आणि 480. हो, हे 16 आणि इथं पण 48 आहे. 48 वर्गच करून घ्या ना. ठीक आहे. किती ते काय चुकत आहे? कारण 8 8 64 शेवटी 6 यायला पाहिजे. 1000 आहे, 600 हे आहे. थोडं काहीतरी मला एकदा फक्त पाहू द्या. प्रतिवर्ष 16% व्याजदराने 3 वर्षात 480 रकमेवर मिळणाऱ्या सरळ व्याजाची रक्कम किती? सरळ व्याज इज इक्वल टू मुद्दल गुणेला 16% गुणला 3 वर्ष. बरं, हेच आहे ना. हे कटला, हे कटला. 16 48 गुणला 48 किती येते पाहून घ्या. 8 8 64 6, सॉरी 4 हात 40, 6 4 8 32, 8 चौक 32, 32 दुने 64 प्लस 6, 64 आणि 6 0, बरोबर आहे ना. 4 32, 32 दुने 64,
64 आणि 6 0 हातचे 7 4 चौक 16 16 आणि 7 23 का 230 रुपये येत आहे माझा आन्सर इथे. इथे इथे 1000 देऊन आहे. मार्क 2 ऑप्शन चूज 1. ठीक आहे. थोडं मला वाटतं यांचा क्वेश्चन चुकला वाटतं. 16% व्याज रेट आहे 3 वर्षामध्ये 480 रकमेवर मिळणाऱ्या सरळ व्याजाची रक्कम. मला वाटतं इथं 10% वगैरे असेल का मग. एकदा फक्त पाहू दे मला. 480 रुपये आहे. 100-48%. 48 भागिले 10 सांग. किंवा आपण समजा आपण हे 48%च काढायचे. तुम्हाला 48%च काढायचे आहे ना. 480चे 48% काढायचे. ठीक आहे बा. 50% काढतो म्हटलं याचे 480चे 50% काढतो म्हटलं तर हे होते 240. त्याच्यातून 2% मायनस करा. किती होते 4 दुने 8 5 दुने 10 10 नाही 8 दुने 16 9.6 एवढे मायनस करा. 0.7 10तून 6 गेले 4 धम केलं अपस 40तून 10 गेले 30 230 असं काहीतरी येतं आन्सर आपलं 230 वगैरे. ठीक आहे. क्वेश्चन चुकला असेल तो तुम्ही एकदा करून पहा कारण की इथे आन्सर 1000 देत आहे. ठीक आहे ना. क्वेश्चन वगैरे चुकला असेल तो. नेक्स्ट. कारण की एक्झाममध्ये पण बरेचसे क्वेश्चन काही 1-2 क्वेश्चनमध्ये मिस्टेक्स राहते. तशा काही मिस्टेक्स असेल कारण तो एकदम इझी क्वेश्चन होता. पहा असं वर दिसलं ना ए म्हणजे प्लस तर डायरेक्ट इथं अप्लाय करून द्यायचं. पहिले लिहा 4 सी 5 डी 66 डी कोट आहे मायनस. ठीक आहे. संपला विषय. बी 11 ए 3 बी 11 ए 3 जमलं. 11 सक 66 5 चोक 20 20 -6 + 3 म्हणजे होते -3 17. ठीक आहे. नेक्स्ट 16 नंबर क्वेश्चन. थोडं फास्ट घेऊ का. चोराने 2:30 वाजता एक कार चोरली आणि 60 किमी/h वेगाने चालवली. ही चोरी दुपारी 3 वाजता उघडकीस आली. म्हणजे मी काय म्हणतो 2:30ला कार चोरली आणि 3 वाजता उघडकीस आली म्हणजे तो अर्धा तास 30 मिनिटं चोर पळाला. कितीच्या स्पीडनं 60 किमी/hच्या स्पीडनं. ठीक आहे. 30 किंवा आपण त्याला अर्धा तास म्हणू ना. 102 तास पळाला कितीच्या स्पीडनं 60च्या स्पीडनं 60 किमी/hनं. ठीक आहे. जमलं. आणि उघडकीस 3 वाजता आली आणि मालक दुसऱ्या कारमधून 75 किमी/hने त्याचा पाठलाग केला. जेव्हा तो अर्ध्या तासाच्या स्पीडनं 60 किमीच्या स्पीडनं अर्धा तास तो पळाला म्हणजे याचा अर्थ तो 30 किमी चालला. गुणा करून पहा. वेग गुणला वेळ इज इक्वल टू अंतर. माणूस 30 किमी पळाला. त्यानंतर 3 वाजता मालकानं कार मागं लावली 75च्या स्पीडनं म्हणून अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ. पाठलाग केला. तो चोराला कधी पकडेल. ठीक आहे. 3च्या नंतर पकडल्यानंतर या वेळेनं इथे किती दिसतंय 3 वाजून हे किती होते 15 दुने 30 15 5 75 2/5 तास 2/5 तास म्हणजे किती ते 1 मिनिट 2.5 अर्धा थोडं काही चुकत आहे का बा. एक मिनिट डबल सांगतो. हे थोडंसं डबल सांगतो. थोडं हे आहे रिस्पेक्टिव्ह त्याला काय म्हणते बा सांगतो डबल सांगतो. दोघांची पण दिशा एक आहे. दोघांची दिशा एक आहे तेव्हा त्या मालकाची स्पीड 75 - 60 किमी होऊन जाईल 15 किमी होऊन जाईल. ओके. पहा चोरानं 2:30ला चोरी केली
तो 3पर्यंत धावला, म्हणजे किती, अर्धा तास धावला आणि कितीच्या, 60च्या स्पीडनं, बरोबर 30 किमी होते. ठीक आहे, म्हणजे चोर गेला 30 किमी चोर गेला, त्याच्या मागून 3 वाजता तो मालक लागला 75च्या स्पीडनं, परंतु ॲट द सेम टाईम त्याची गाडी 75च्या स्पीड नव्हती, चोर होता 60च्या स्पीडनं, म्हणून दोघांची पण एकच सेम दिशा असेल तर स्पीड मायनस होऊन जाईल, म्हणून 30/15 2 तास. ठीक आहे, 2 तास कुठून, तर 3 पासून 2 तास म्हणजे 5 वाजले. ठीक आहे, त्याला 5 वाजले. नेक्स्ट पहा, अक्षर समज असला संच त्याच प्रकारे. ठीक आहे, म्हणजे काय, इथं जो नियम लागन तो इथं कुठं लागते ते पाहून घ्यायचं. पहिलं पहा, EG EG EC EG MJ MI IF MI. ठीक, शेवटी लावून पाहू. T आणि Q म्हणजे 17 होते, T म्हणजे होते 20. 17 आणि 3 20, 3चा फरक आहे. J आणि M, J म्हणजे होते 10, M म्हणजे 13, 10 आणि 3 13, 3चा फरक आहे. इथं शेवटचे पक्का I म्हणजे 9, M म्हणजे 13 होते. 9 आणि 4 13. ठीक आहे, 17 आणि 3 20 हा इथं सेम आहे, 10 आणि 3 13 इथं पण सेम आहे, फक्त 9 आणि 4 13 होते, म्हणजे हा कटला. I आणि F म्हणजे 6 होते, I म्हणजे 9 होते, 6 आणि 3 9, हे पण बरोबर आहे. I आणि M, I म्हणजे 9 होते, M म्हणजे 13 होते, 9 आणि 4 13, हे पण कटला. ठीक आहे, चला आता वरच्या आणि दोघांमध्ये फरक पहा. इथं EG आहे, EC आहे, P आणि N म्हणजे पहा, P म्हणजे 16, N म्हणजे 14. 14 आणि 2 16, 2 न इकडं प्लस होत आहे, तसंच इथं कुठे पाहून घ्या, 7 5, हे तर उलट्या झालं आणि इकडे झालं ना, 5 आणि 2 7 ना, हे कटलं, आन्सर 3. ठीक आहे, नेक्स्ट. जेवढ्यात फास्ट होईल तेवढा फास्ट, आणि सोबत तुम्हाला समजेल या भाषेमध्ये मी इथं तुम्हाला शिकवत आहोत, सांगत आहोत. ठीक आहे, एकदम फास्ट पण नाही झालं पाहिजे आणि तुम्हाला समजलं पण पाहिजे. या दोघांचा पण सुवर्ण मध्य काढून मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून देता. सर्व रॅकून शार्क आहे, सर्व रॅकून शार्क आहे, काही रॅकून बिबट्या आहे, काही रॅकून बिबट्या आहे. ठीक आहे, सर्व शार्क रॅकून आहे. पहा, सर्व शार्क रॅकून आहे का, नाही, फक्त काही शार्क रॅकून आहे तुम्ही म्हणू शकता, म्हणजे हे चुकते तुमचं. एकही बिबट्या शार्क नाही, एकही बिबट्या शार्क नाही. दिसताय का, स्पष्टपणे दिसताय का, बिबट्याचा काही पार्ट शार्कमध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ काही बिबट्या शार्क आहे, परंतु एकही बिबट्या शार्क नाही, असं काहीतरी, हे चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणून ना 1 ना 2, 2 पण असत्य. निष्कर्ष 1 आणि 2 एकही सत्य नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट सोडवा. हे दोघांचं पाहतो म्हटलं तर हे होते 3 -4 मायनस, आणि हे येत आहे 3. ठीक आहे, पहा, प्लस मायनस प्लस होता मायनस, 4 - 3 = 1 होते, पण इथं मायनस असल्यामुळे पुन्हा मायनस प्लस मायनस होते, मायनस का 1 मायनसचा 1. ठीक आहे, FILO FGHI JKL MNO PQR, R न कोण सुरुवात आहे, इथं आहे, बाकी कुठंच नाही. ठीक आहे, आन्सर तुमचं 1. हे सोडून घ्या. A चा घन मायनस B चा घन, पहा, A चा घन मायनस B चा घन दिसतंय ना, A चा घन मायनस B चा घन, खाली काय, A चा वर्ग प्लस AB प्लस B चा वर्ग. मी का म्हणते, मी याला कसं लिहू शकता, हे जे आहे ना, A चा घन मायनस B चा घन, याला तुम्ही असं लिहू शकता ना, A मायनस B, A चा वर्ग प्लस AB प्लस B चा वर्ग. ठीक आहे, बरोबर ना. अल्जेब्रामध्ये तुम्हाला मी शिकवलं आहे, फ्री आणि पेड दोन्ही पण बॅचमध्ये मी शिकवून दिलं आहे प्रॉपरली, डायरेक्टच. याचा अर्थ ठीक आहे, हेच आहे ना, दुसरं काय, तर A मायनस B, A चा वर्ग प्लस AB आणि B चा वर्ग. हे तेच आहे, हे कटलं, हेच आहे, हे वाला हे तेच आहे ना, हे खालचं कटलं आणि वरचं कटलं. ठीक आहे, पहा, हे जे आहे ना, सेम इथं लिहिलं आपण इथे, तर हे आणि हे कटलं, आणि हे तर नव्हतंच नाही, इथं डबल सांगतो नसं कोणाला समजलं ते डबल सांगतो. पहा,
हे होते एचा घन मायनस बीचा घन, एचा घन मायनस बीचा घन. त्याला तुम्ही कसं लिहू शकता? एचा घन मायनस बीचा घन इज इक्वल टू ए मायनस बी, पहिल्या कंसामध्ये ए मायनस बी, दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग प्लस ए बी प्लस बीचा वर्ग असं लिहू शकता. आणि खाली हे तर तेच आहे ना रे, एचा वर्ग प्लस ए बी प्लस बीचा वर्ग अपॉन एचा वर्ग प्लस ए बी प्लस बीचा वर्ग. ठीक आहे, दिसतंय? आता हे आणि हे कटलं का? फक्त वर काय शिल्लक आहे? ए मायनस बी. ए मायनस बी म्हणजेच काय तर मित्रांनो 183 मायनस 73, 183 मायनस 73. 3तून 3 गेले 0, कुठं आहे? 0 0 सगळीकडेच दिसतात. 18तून 7 गेले, 8तून 7 गेला 1, 10. इथं 10 आहे, इथं 10. अरे बा, पूर्णच कळलं का? 81 1 11. ठीक आहे, नेक्स्ट. एखादी क्वेश्चन इथे आपल्या इंग्लिशमध्ये राहू शकतो. डायरेक्ट शेवटचं क्वेश्चन मार्क म्हणजे तुम्हाला शेवटचं काय ते काढायचं आहे. 29 प्लस 1 30, 30 आणि 3 33. इकडं होत आहे 33 आणि 10 43 नाही 9. ठीक आहे, 1 3 9. पुन्हा ह्या दोघांची वजाबाकी करा किती येते? 42 10 52, 52 10 62, 20 झाले. 62 आणि 7 9 27. मी असं म्हणू का? 1 त्रिक 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 30 81. हे 81 इथे ॲड करून द्या. 9 आणि 1 10 0. ठीक आहे, सगळीकडे 0 वाटते. हातचा 1, 9 आणि 6 15 150. ठीक आहे, नेक्स्ट. पहा, जास्तीत जास्त फास्ट करण्याचा प्रयत्न करता जेणेकरून एक्झाममध्ये लवकरात लवकर कसे आन्सर सॉल्व करायचे, आन्सर सोडवायचे, कसे आन्सर शोधायचे, कसे प्रश्न सोडवायचे ते तुम्हाला इथे समजेल. एम नंतर एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. वाय कुठं आहे? इथं आहे, इथं आहे, इथं नाही, इथं नाही. शेवटचं पहा एक्स आणि झेड. डी आय एन एस. त्यानंतर हे ए बी सी डी ई एफ जी एच आय 4 सोडून आय आहे. जे के एल एम एन 4 सोडून एन आहे. एन ओ पी क्यू आर एस, हो हो, ओ पी क्यू आर 4 सोडून एस आहे. 1 2 3 4 सोडून नंतर तुमचं एस नंतर टी यू व्ही डब्ल्यू एक्स. शेवटी एक्स कुठे आहे पाहून घ्या, इथं एक्स आहे. ठीक आहे, तुमचा आन्सर घ्या. एने एक रेडिओ संच विकत घेतला आणि त्याच्या दुरुस्तीसाठी 110 रुपये खर्च केले. मी म्हणतो एक पी प्राईजचा त्यानं किंवा एक्स प्राईजचा त्याने खर्च संच विकत घेतला, त्यात 110 रुपये टाकले. ठीक आहे, आता ही त्याला रेडिओ संच विकत घेतला प्लस 110 रुपये टाकले, खर्च लावला. ओके, त्यानंतर त्याने तो 20% नफ्याने विकला. 20% नफ्यानं विकणं म्हणजेच काय तर 10वरून 12 विकणं. आणि हे कसं आलं ते तुम्हाला मी ऑलरेडी पेड आणि फ्री बॅचमध्ये पण तुम्हाला इथे शिकवून दिलेलं आहे. आता बघा, हा पेपर आहे पेपर सॉल्विंग. कमीत कमी वेळेमध्ये कसे जास्त प्रश्न सॉल्व्ह करणं होते याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लवकरात लवकर ट्रिक लावण्याचा प्रयत्न करा. बेसिक न करू नका एक्झाममध्ये. ठीक आहे, जास्तीत जास्त ट्रिकनं लावण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेस तुम्ही ज्या प्रश्नामध्ये ट्रिक्स विसरले तिथं तुम्ही बेसिक न करा. ठीक आहे, झालं. बीने सीला 10% तोट्याने विकला. आता पहा, बी पर्यंत इथं एवढी प्राइस झाली, पुन्हा सीला विकला म्हणजे काय 10% तोट्याने विकला, म्हणजे 10वरून त्यानं 9ला विकला. ठीक आहे, आणि सीने 10% नफ्याने विकला. पुन्हा सीनं 10% नफ्याने विकला म्हणजे 10वरून ते 11 झाली. ते नफ्याने 1188ला विकला. एवढा झाल्यानंतर त्याची किंमत होत आहे 1188. ठीक आहे, होत आहे. तर एने किती रकमेस रेडिओ संच विकत घेतला? हेच आहे ना एक्स. कोणत्या रकमेला विकत घेतला? तर या एक्स रुपयाला विकत घेतला होता. हे सॉल्व करा, तुम्हाला एक्स तुमचा आन्सर निघून जाईल. कुठून काय नाही ते पाहून घ्यायचं. 12 9 108 आणि 108 गुणला 11, 11 8 88, 11 1 11. म्हणजे मी असं म्हणू का 12 9 108 आणि हे 11 हे सगळीकडे कटलं. मग तुमचं राहिलं काय इथं एक्स प्लस 110 इज इक्वल टू खालचे 10 10 10 आहे ना, ते तिकडे वर चाले जाईल, म्हणजे 1000 होऊन जाईल. ठीक आहे, ठीक आहे बा. इथून एक्स बरोबर काय आहे तर 1000 मायनस 110. 100तून 10 गेले 90. शेवटी 90 कुठं आहे? इथे एका ठिकाणी 90 आहे. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन. पाईप ए हा एका रिकाम्या टाकीला स्वतंत्रपणे 15 तासामध्ये भरतो. ए हा 15 तासामध्ये भरतो.
पाईप बी हा त्याच टाकीला 20 तासात भरू शकतो. बी 20 तासात भरू शकतो. एकत्रपणे कार्यरत असताना ती टाकी निम्मी भरण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल. ठीक आहे. आपण पूर्ण टाकी भरासाठी किती वेळ लागते ते काढून घेऊ आणि मग निम्मी टाकी भरण्यासाठी निम्मा वेळ म्हणजे अर्धी टाकी भरासाठी अर्धा वेळ लागेल. ठीक आहे. 15 आणि 20 काढून किती होते इथं 60 आहे. इथे किती ते 15 चौक 60, 20 त्रिक 60, 4 आणि 3 7, याला भागाला आणा. 60 भागीला 7 किती होते. हे वेळ लागते पूर्ण टाकी भरण्यासाठी. आता अर्धी टाकी भरण्यासाठी आणखी भागीला 2 करा. भागीला 2 करणे म्हणजेच काय मित्रांनो, हेच आहे ना. भागीला 2 करणे म्हणजे 2/1 गुणिला 1/2 वर हे 30/7. आन्सर किती तुमचं 30/7. 7 चौक 28, 29, 30, 2/7. 4 2/7 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट झाले क्वेश्चन झाले. 25 प्रश्न आपले इथे टाईप्स कंप्लीट झाले मित्रांनो. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. आणि हां, या व्हिडिओमध्ये मित्रांनो पेपरमध्ये तुम्ही एक्झामला बसलेले असताना पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे कमीत कमी वेळेमध्ये आपण इथे तुम्हाला डिस्कस केलं. इथे पूर्णपणे मी बेसिक नुसार प्रश्न तुम्हाला सोडून दिलेले नाही. ट्रिक्स लावण्याचा प्रयत्न करा आणि अशाच ट्रिक्स तुम्ही एक्झाममध्ये लावा. जे बेसिकनं प्रश्न सोल्व्ह करायचे आहे, समजून घ्यायचं आहे, थेरी करायचे आहे, ते तुम्हाला शिकावी लागेल एक्झामला जायच्या आधी. ठीक आहे. एक्झामला गेल्यावर तिथं बेसिक शिकायचं नाही. ओके. तिथं फक्त ट्रिकनं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके. थँक्यू. व्हिडिओ जर आवडला असेल तर थोडं शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.